नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। आज 16 तारीख आहे, म्हणजेच गोपाळकाला। आणि गोपाळकाला म्हणजे भाई मेन म्हणजे जेंट्स लोकांचा, पुरुषांचा एक जवळचा जिव्हाळ्याचा उत्सव आहे, ज्याच्यासाठी गेले वर्षभर ते लोक एकदम चिकाटीने प्रॅक्टिस करत असतात आणि खूप त्यांच्या मागे ती त्यांची मेहनत असते। लहानापासून ते अगदी मोठ्यांपर्यंत एकजुटीने या उत्सवासाठी सगळे एकत्र असतात, म्हणजेच गोपाळकाला। सो मुंबईचा किंवा महाराष्ट्रात काय अशा बऱ्याच ठिकाणी दहीहंड्या लागलेल्या असतात, छोट्या मोठ्या म्हणा। सो आज आपण फर्स्ट स्पॉट निवडलेला आहे दादर आयडियल बुक डेपो। सो तिथे आलेलो आणि समोरच आहे माझ्या हंडी लागलेली आहे। आणि लहान असताना आम्ही चाळीत राहायचो, म्हणजे एक 16-17 वर्ष आधीची गोष्ट करतो। तर ती एक आठवण छोटीशी तुम्हाला सांगतो की म्हणजे चाळीमध्ये आम्ही 7-8 जण मुलं मुली असं वेगवेगळ्या घरातून 3ऱ्या थरापर्यंत आम्ही असं हंडी लावायचो। म्हणजे ती हंडी कुठली असायची तर पिशवीमध्ये पाणी ओतायचं आणि पिशवी लटकवायची, तर तो विषय। आणि मेन म्हणजे आज आपल्याला बघूया काय काय कव्हर करायला मिळणार आहे। लेट्स गो। आणि मी विदाउट छत्री विदाउट रेनकोट आलेलो आहे, कारण क्या ही भाई इधर बारिश में कौन क्या ही संभालेगा। आपण बरोबर आयडियल बुक स्टोरच्या समोर आहोत आणि इथे खाली आता हंडी लागते। ही हंडी गोरेगाव वरून आलेली आहे, गावदेवी गोरेगाव, आणि खास करून मुलींची हंडी आहे। पाऊस पण आहे भाई, पाऊस तर कालपासून आहे। ठीक आहे भाई, पाऊस को इज्जत देते, पाऊस माझा लाडाचा आहे। पाऊस आणि गोविंदाचं खास एक समीकरण आहे, पाणी आणि गोविंदा हे तर भाई पाहिजे। ऍक्च्युली तुम्ही माझ्या चॅनलवर बघितलं असेल की आपला दहीहंडीचा आजपर्यंत एक पण ब्लॉग बनवला नाहीये। याच्या आधी कधी जवळपास म्हणजे घराच्या जवळपासचं कधी शूट केलं असेल थोडाफार तर, पण प्रॉपर दहीहंडीचा ब्लॉग भाई आज शूट करणार तुमचा भाऊ। अख्ख्या पावसात आडजोड नडणार आहे। आणि आता आपला फर्स्ट लोकेशन आता सुरुवात झाली 10 वाजल्यापासून, तर लेट्स से अजून रात्रभर चालणार आहे। मी इंस्टाग्रामवर विचारलेलं, एक तर मला लोकेशन माहित नाही, तर खूप लोकांनी मला इंस्टाग्रामवर सपोर्ट केलं, त्याच्यासाठी लव यू गाईज। तुम्ही मला लोकेशन सांगितलेत, तर बघूया आता कसं कसं पुढे होतंय। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे डिस्ट्रिब्युशन तुमचं मनापासून आभार। भाई सॅल्यूट आहे भाई, खरंच। आपण साधं स्टूलावर चढायला घाबरतो, म्हणजे मी घाबरतो भाई, तुमचं माहित आहे, तुम्ही स्ट्रॉंग आहे। आपल्या समोर सुभाष नगरचं पथक आहे, थर लावतात, थर आता त्यांचे 6 थर लावण्यात येणार आहेत, बघूया। मुंबईकर हंडी सोडणार नाहीये, मुंबईकरांची जबरदस्त असे 7 थराचे प्रयत्न सुभाषनगर गोरेगाव सुंदर हळूहळू जबरदस्त असे 3-1 के। अरे बोल बाले की जय। जबरदस्त एक नंबर भाऊ, कडक 6। समोर पण एक थर लावतात आहे। भाई आपला भाऊ भेटलेला आहे। फुल मजा लाईव्ह असं पहिल्यांदा बघतो एवढं जाऊन, तर मागच्या 4 वर्ष मी घरातूनच लाईव्ह बघायचो, आज डोळ्याने लाईव्ह बघतो तर भाई माहोल आहे। असं मला वाटतं की मी पण दहीहंडीच्या एखाद्या ग्रुपमध्ये जाऊन सामील व्हावं, पण आपलं काही काम नाही तिकडे, हे आहे नल्ला विषय माझा। ऑल द बेस्ट मित्राच्या ग्रुपची हंडी लागते।
महादेव गोविंद मतदार 1 2 3 एक नंबर मोरया समोर क्राऊड तर बघा आता समोर लागते ते 7 तर लागतात आहेत आणि हे मंडळ आहे ते आपल्या मित्रांचंच आहे म्हणजे आपल्याला ओळखतात. लेट सी देखते इथे दादर मध्ये मला भरपूर टाइम झाला आता येऊन. आता मी 1-2-4 बघणार आणि दुसऱ्या लोकेशनवर आपण जाऊया. 7 तर लावणार आहेत. कडक भाई नाद करतायत रे आज तुम्ही लोक. 1 नंबर खतरनाक 1 नंबर. 1 2 3 4 5 7 थराचा प्रयत्न अखिल गोविंद मतदार जोगेश्वरी दहंडीची पंढरी जोगेश्वरी आहे आणि 7 थराचा प्रयत्न अखिल गोविंद मतदार जोगेश्वरी 1 2 3 4 5 6 कडक 7 अखिल गोविंद जोगेश्वरी बाई मस्त मजा आली. 1 नंबर 7 तर लावले 7 आणि पाटण तालुक्याची फेमस अंडी लावणार आहे तिथे. पाटण तालुक्यात आणि आपलं पाटण आहे. आय लव्ह पाटण. छोटू चढणार आहे भाई. फुल भिजलोय फुल. आपलं पाटण आय लव्ह पाटण. एकदा पाटणसाठी टाळ्या वाजल्या पाहिजे. 6 तर 5 आणि 6 थराचा इथे प्रयत्न. पाटण तालुका प्रतीक्षानगर सायन मुंबई जबरदस्त आणि जबरदस्त असे 6 थर. कडकसा झुकेगा नाही साला. 1 नंबर. चला दादर मध्ये तर बऱ्यापैकी आपण जे सलामी द्यायला आले ते बऱ्यापैकी कव्हर केलं आणि आता दादरवरून आपण नेक्स्ट स्टॉप निवडलाय तो ग्रँड रोड. आपला एक मित्र आहे. लास्ट इयरला गणपतीला ओळख झालेली तर आता आम्ही चांगले मित्र आहोत. म्हणजे तो मोठा आहे ऑब्विसली दादा आहे तो म्हणजे त्याचं लग्न वगैरे झालंय तर ते मी भाऊ त्याला बोलतो. तो आता येतोय आणि मग आम्ही जाऊ. आणि पावसाने बघा ना काय औचित्य साधलेलं आज भाई साहब. बघा तर ये रुकेगा नहीं साला. अरे कैसे हो? नया लिया हाँ. अरे कॉन्ग्रेचुलेशन. बहुत तरक्की हो गया है 1 साल में. अरे बस क्या बाकी सब ठीक. मम्मी कैसी है? चलो अभी किधर आता आपण आलोय गिरगाव मध्ये. गिरगावची अंडी बघायला. इकडे पण 2-3 थर बघूया. देखो रे दोस्तो नुसता कचकी रे कचकी. ओ ये आता आनंद भाऊ आपल्याला सोडतात आहेत. अंडी तर सगळीकडे चालूच आहे पण आपलं माहिती आहे ना मजा मस्तीचं वातावरण असतं तर तसा विषय आहे. बाकी काय नाही पण आपण जाणार आहे. तर भाई बुलेट आहे. आता त्यांनी नवीनच बुलेट घेतले आणि बुलेट भाई माझा आवडता विषय. तर आता ही त्यांनी मॉडिफाय केलेली आहे. ऍक्च्युली सीट भी मॉडिफाय किया क्या? लेग गार्ड हे बघा एकदम कचकी रे कचकी. ओ ये आता आपण चाललो इथून दादर मध्ये शिवसेना भवन आहे तिकडे पण मोठी हंडी लागते. आपल्याला सजेस्ट केली होती आपल्या मित्रांनी इंस्टाग्राम वरती. सो आता हाय दिवसभर अजून आपल्याला टाइम आणि हंडी रात्री 10 वाजेपर्यंत चालतात. मजा करूया. हे गाईज आता फायनली उतरलोय पण आज मला जो काही कळत नाहीये दहीहंडीचा कमी विषय चाललेला आहे. माझं मुंबई दर्शनला जास्तच चाललेलं आहे. पण आता आपण एक ठिकाणी स्टेबल होऊया. ते म्हणजे की आपण शिवसेना भवनची मोठी दहीहंडी बघायला जाऊया. ती दहीहंडी 3 वाजता चालू होणार होती. आता वाजून गेले 4 पण ठीक आहे आपण एव्हरेज में है अभी. आलो भाई फायनली आलो शिवसेना भवनासमोर. हे बघा माझ्या वरतीच आहे इथे
आणि ते समोर अंडी लागलेली आहे. आता थोडा वेळ आपण इथेच थांबूया. मोठी अंडी लागलेली आहे बाई, बघा ना वरती. बालमित्र व्यायाम शाळेला सहकार्य करा. सावकाश सावकाश सावकाश. दही अंडी उत्सव समितीच्या वतीने कार्यसम्राट आमदार सुनीलजी शिंदे साहेब यांच्या इथे आपण सत्कार करत आहोत. सावकाश. बालमित्र मंडळ 1 2 3 4 5 6 थरांचा मानवी मनोरा. एकदा जोरदार टाळ्या बालमित्र मंडळासाठी. ओके गाईज, आता एक पथक आहे ते आता 8 थर लावतायत भाई. 8 थर. एवढा वेळ झाला आपण एवढी मोठी दहीहंडी आता बघतोय भाई साहेब. पण मग किती 6 बघितले, 7 बघितले, परत 5 पण बघितले. बघा आता थर रचायला तयार केले. सुरुवात झाली थर रचायला. 3 थर रचलेले आहेत. भाई खूप मेहनत असते, खूप मेहनत असते. प्रत्यक्ष आपल्या सगळ्यांच्या डोळ्यांनी आपण हा थरार अनुभवायचा आहे. शिवसेना भवनाच्या या मानाच्या दहीहंडीमध्ये 2025च्या उत्सवामध्ये 8 थरांचा मानवी मनोरा रचण्याचं काम बालमित्र मंडळ करतंय. सर्वांनी उत्कंठेची शिगा सगळ्यांची पोहोचलेली आहे. 8 थरांचा मानवी मनोरा रचण्याचा प्रयत्न बालमित्र मंडळ कलिना विधानसभेतील गोविंदा पथक 1 2 3 4 5 6 7वा थर उभा राहिलेला आहे. अत्यंत थरारक चित्र. 8 थरांचा मानवी मनोरा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आपण डायरेक्ट स्टेजवर आलोय कारण आपला मित्र लोकमतच्या चॅनल वरती मागे तुम्हाला दाखवलं होतं का जरी गणपतीच्या नाही आपल्या नारळी पौर्णिमेच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल. अरे हा भाऊ आहे आपला, इज्जत द्यायचं. आता इथून कचकी रे कचकी व्ह्यू. ओ ये गँग बघा, गँग बघा, गँग बघा. आपली पब्लिक कुठे नाहीये हे बाय. हे बघा इथे पण आले. आमच्या गावात रे ते वाटलं पण नव्हतं आपली पब्लिक. आपल्या समोर 7 थरांचा मानवी मनोरा रचत आहे. विकास गोविंदा पथक. गणपती बाप्पा. महिला गोविंदा पथक या ठिकाणी सावकाश नवजवान काळजी घ्यायचे. जागा सोडत पिंपळेश्वर गोविंदा पथक मानवंदा यांचं या वर्षीचं ब्रीदवाक्य गर्व मराठी सर्व मराठी आदित्य साहेबांसमोर युवा सेनेच्या शिवसेनेच्या सेना भवनाच्या दहीहंडीमध्ये 6 थरांचा मानवी मनोरा रचत आहे. पिंपळेश्वर मानवंदामध्ये शिस्तबद्ध गोविंदा पथक प्रशिक्षक बिपिन कोकाटे या वर्षीचं त्यांचं ब्रीदवाक्य गर्व मराठी सर्व मराठी. आणि बोल 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 बजरंग बली. गणपती बाप्पा. वरती हंडी बघताय ना ती अजून फुटली नाहीये. आता दुसरीकडे जाऊन पण मतलब नाहीये. आता इकडची पण जायची आणि तिकडची पण जायची. मधल्यामध्ये बोंबला. मग त्याच्यापेक्षा आता मी इथेच थांबतो आणि एकदम शेवटचा कार्यक्रम करून जातो. रुपा रुपा गडगुंबा. हे 7 आणि 8 तर एकदम किंचित पाहायला मिळतात, नाही तर 6 आणि 5च. असला चढलाय बघा वरती. हे बाय माझे बघा चढला वरती. आई साहेब खतरनाक विषय. 1 नंबर. 1 2 3 4 5 6 आणि 7 थरांचा या ठिकाणी मानवी मनोरा रचत आहात. 6 उत्कृष्ट सावकार.
हा महिलांचा ग्रुप आहे, 5 तर लावणार आहेत, 5 तर. हॅट्स ऑफ यार. हे एवढी जी पुरुष मंडळ आहेत त्याच्यामध्ये पण एकदम काय बोलतात करारेबाज, पण एकदम उभं राहायचं आहे. सही यार, बहुत सही. तरी 5 तर लावले ना, बहुत सही, बहुत सही. संगम गोविंदा पथक 7 तर लावतोय बाई, 7 तर. 7 थराची सलामी युवा सेनेच्या या शिवसेना भवनाच्या हंडीमध्ये देत आहेत. 5 तर रचलेले आहेत. अशा तऱ्हेने 6 थर, 7वा थर रचण्याचा प्रयत्न. असे 7 थर संगम गोविंदा पथक यांनी रचलेले आहेत. दुर्गा माता महिला गोविंदा पथक. शिवसेनेतला काही पवार साहेब आणि यांचे चला आता ही पब्लिक आता शेवटची हंडी फोडून टाकणार आहे. शिवसेना भवनाच्या या हंडीचा मान रामवाडी विलेपार्लेमध्ये 70 वर्ष मंडळ फायनली वेटिंग ओव्हर आणि नशीब इकडे तिकडे नाही फिरलो. पहिले 60 ट्राय करतायत, नंतर नाही जमलं तर मग 6. सगळ्यांनी हात उंचावून या श्री जय हनुमान गोविंदा पथकाला आपण टाळ्या वाजवून आधी स्वागत करायचं. 5वा थर लागायच्या आधी बोला गणपती बाप्पा जागेवाले महाराज की. उत्सव मराठीचा, उत्सव मुंबईचा, उत्सव एकजुटीचा. ते 7 थराचा मानवी मनोरा रचून ही युवा सेनेची हंडी फोडण्याचा त्यांना मान. श्री जय हनुमान व्यायामशाळा. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया. उत्कंठ शिकेला पोचलेले सावकाश 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 सावकाश. कुठच्याही बाल गोविंदाला इजा होणार नाही याची आपण दक्षता घ्यायची. एवढा अंगावर काटा येतो माहितीये का असं काय बघितल्यावर यार. पण सेल्यूट आहे बाय, आपल्या चॅनल कडून सेल्यूट आहे या सगळ्या. याद नाही सगळ्या गोविंदा पथकांना आतापर्यंत मी तुम्हाला दाखवले आणि इतरत्र सेल्यूट आहे भाई. पहिला प्रयत्न होता बट करणार आता ते 100% फोडणार. 7 नाही तर 6 तरी कन्फर्म करणार भाई. तो लहान मुलगा वरतून पडला काय, हा बघा हाच होता वाटतं, हा चिंटू होता. चला परत सुरुवात झाली. आता बघूया सेकंड टेक आहे, सेकंड टेक. शिवसेना भवनाचे हे मानाचे दहीहंडी आज सकाळपासून किमान 200हून अधिक गोविंदा पथक यांनी उपस्थिती दर्शवून आमच्या या युवा सेनेच्या दहीहंडीची शोभा वाढवली. जवळजवळ 10 गोविंदा पथकांनी 7 थर, एका गोविंदा पथकाने 8 थर. मराठीच्या अस्मितेवर मुंबईवरती प्रेम करणाऱ्या सर्व गोविंदा प्रेमींच्या युवा सेनेच्या वतीने आम्ही आभार मानतो. 1 2 3 4 5 6 7 थरांचा मानवी मनोरा रचून सलामी देत आहेत. अरे बोल 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 बजरंग बली की. गणपती बाप्पा मंगल मूर्ती.
गणपती बाप्पा सावका 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 सलामी दिलेली आहे, सलामी दिलेली आहे. आणि थोडी खाली ए बाबू बरा आहेस ना तसेच ठेवा. आईच्या गावात क्षणाची आपण सर्व आतून बोल बजरंग बली की जय. अरे बोल बजरंग सद्गुरु साईनाथ महाराज की युवसेना शिवसेनेची दहीहंडी 2025 समान जय हनुमान व्यायामशाळा एकदा जोरदार टाळ्या गोविंदा पथकासाठी. आवाज शिवसेना. खूप मजा आली आजच्या दिवसभरात. आज मी फक्त दादर मध्येच होतो, मला सगळ्या ठिकाणी जायला जमलं नाही. ते आपण हळूहळू कव्हर करू. एक ही बंदा है कितना ही पैर फैलाएगा भाई साहब. आणि आता बघा इथे बाप्पाचं आगमन झालेलं आहे. वा सध्या मूर्ती झाकलेली आहे. चला आपण जाऊया आता. आजच्या ब्लॉग मध्ये बऱ्यापैकी तुम्हाला सगळे काय बोलतात हे काय रे आज भले मी तुम्हाला सगळीकडे जाऊन नसेल दाखवली दहीहंडी, पण एक ठिकाणी बसून मी असे अनेक पथकं आली होती दहीहंडीची सलामी द्यायला वगैरे. आणि शेवट तर आपण आता तुम्ही आम्ही दोघांनी पण मिळून बघितलं. तर नेक्स्ट टाइम मी ट्राय करेन ठाण्याला जायला. असं करून आपण करूया. तर आज मी मस्त निवांत दादर मध्ये होतो, इथे मस्त शूट केलं आपण. तुम्ही एन्जॉय केला अख्खा ब्लॉग, त्यात काय वादच नाही. मी प्रोमो होप सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चला बाय.